हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आत्ता मी गेलो होतो महानगरपालिकेमध्ये. थोडंसं काम होतं, डॉक्युमेंट्स सबमिट करायचे होते, जाऊन आलो. तर मित्रांनो, अशी एक गोष्ट आहे की महानगरपालिकेत गेले, जर तुमची ओळख नसेल तर तुम्हाला ते फिरवणार, आणि जर तुमची ओळख असेल किंवा ओळखीचा एखादा माणूस तुम्ही घेऊन गेले असणार तर तुमचे काम असे पटकन होणार. कारण मी आज अनुभवले ते. याच्या आधी पण मी गेलो होतो की होतं काहीतरी काम, तेव्हा त्याला टाईम लागला. म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटच्या टायमालाच मी व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस. तर गेलो होतो तेव्हा काय, लोक खूप फिरवतात. ते म्हणता इकडे जाय, कोणी म्हणतं इकडे जाय. कोणीतरी ओळखीचं सोबत असलं की कामं कसे पटपट होतात. तर महानगरपालिकेतून आता आलोय. आता मला द्यायचा एक गाडीचा हार. तर तुम्हाला मी कालचं जे व्हिडिओ टाकली त्या ब्लॉगमध्ये दाखवलं की माझं डेकोरेशन कुठपर्यंत आलं. तसे तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा, खूप मस्त लुक आलाय. जेव्हा ते एकदम पूर्ण ड्राय झाले, पूर्ण वाळलंय, खूप मस्त लुक आलेला आहे. आता याच्यावरती मी एक क्लाउड लावणार आहे आणि त्याच्यावरती अजून बनवणार आहे. तर समजेलच तुम्हाला, खूप मस्त होणार आहे डेकोरेशन. शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. तर मी आता हार बनवतो. आमच्या घरात नवीन शेप तयार झाले, ते बघू शकता. डोसा बनवला आहे, तो जमला नाहीये पण ठीक आहे, खाण्यासारखा आहे. तर काय तुमचे, म्हणजे कसा तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता का? एक नंबर डोसा आलेला. पिठात जास्त पाणी नाही टाकायचं. अजून तवा तापू द्यायचा. तवा तापू द्यायचा. अजून मीठ टाकायचं. हा, पहिले तर मीठ टाकायचं. आणखी सोबत चटणी पण जात नाही कशाला. ठीक आहे ठीक आहे. आणि म्हणजे किती टाइम लागतो शिजायला? डिपेंड करतं किती टाकलंय. त्याच्या लेअरवर डिपेंड करतं का? पण जे मी हॉटेलमध्ये बघितलं ते फक्त ते असं एकदम पातळ पेपर डोसा म्हणतो तसा होतो. तुमचा दीड झाले. घरगुती नव्हतं. घरगुती बिना सोड्याचं. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, असं झालंय, याने एक डोसा बनवला. त्याने डोसा नव्हता बनवला, ते पराठा बनवला. तर मी याला शिकवतोय की डोसा कसा बनवायचा. तर बघा, आता तुम्ही पण बघा, आपलं सगळं जमतं. एक पळी टाकायची, अजून एक टाकायची. आपला तवा मोठा आहे आणि असं हळूहळू हळू 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 गोल 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 पूर्ण तवा असा भरून द्यायचा. असा पूर्ण तवा भरलाय. तर याला मस्त आता शिजू देऊ आपण. गॅस असा जोरात करायचा, क्रिस्पी झाला पाहिजे, क्रिस्पी. तर बघा आता मस्त एकदम भारी डोसा होईल. तुम्ही कमेंट करून सांगा मला जमला की नाही. आपल्याला हॉटेल सारखं नाही जमत, पण जमतो बऱ्यापैकी. असे आता तो काढता येणार नाही, आपण त्याचे कट्स कापून घेऊया. हॉटेल सारखा तवा नाही आपला. जास्त तेल नाही टाकायचं, जास्त तेल खायचं पण नाही, चांगलं नसतं ते जास्त तेल खाणं. कसा शिजतोय मस्त, वाफ निघते एकदम पेपर सारखा. एकदम असा पेपर डोसा बनवणार आहे आपण. बघा, कोळद्याचे जिलेबी म्हणतात त्याला. कुळीद एक कडधान्य, त्याचं असं पीठ मळता, मग त्याला असं गोल गोल करून डायरेक्ट कुकरमध्ये शिजवता किंवा
पातेल्यात शिजवता. आपण कुकरमध्ये शिजवतो कारण पटकन शिजायला पाहिजे म्हणून हे असं प्रकारे करतात. जमत नाही, नवीन आहे म्हणजे शिकाऊ आहे. जमेल, हळूहळू जमेल, सगळ्या गोष्टी काही जमतील. तर ऑलमोस्ट रेडी झालाय. आपण त्याला एकदा चेक करूया झालाय की नाही. होतं अजून रेडी. बदल हे बघा, आता तुम्ही कलर बघू शकता. तर कसा आहे डोसा कमेंट करून सांगा. खूप मस्त आलाय, हे बघू शकता, एकदम क्रिस्पी आहे. कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आपल्याकडं सुविधा म्हणजे ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. पण मी नक्की करा ऑनलाईन ऑर्डर, तुम्हाला मजा येईल. आणि बघून घ्या, थिकनेस बघा, क्रिस्पीनेस बघा. हे बघा एकदम मस्त झालाय. आता चाललो मी, मला फोन येतात दुकानावर, पटकन जायचंय. गाईज डोसा वगैरे खाल्ला आणि मग दुकानावर गेलो. दुकानावर तर खूप गर्दी होती कारण आहे ना, श्रावण महिना चालू आहे. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी फंक्शन असतात आणि कानबाईचे फंक्शन कालच झाले, संपले. नाही तर खूप गर्दी असते आणि अशी पण गर्दी असते. तर त्यानंतर मी गेलो डान्स क्लासवर चालू झाला आहे कपल गरबा. आणि कपल गरबा करताना एवढी मजा येते काय सांगू. तर कपल गरबा वगैरे केला. आता घरी आलो, जेवण केलं. आता म्हटलं परत आपल्याला व्हिडिओ करायचे राहते म्हणून लेट होऊन जातं. आणि आत्ता वाजले 12, तर खूप लेट झाले. आता मी झोपणार. तर गाईज कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.